वेलकम मंडळी. तुमच्या मुलाची आणि तुमच्या मिस्टरांची जर तुम्हाला अशी रिॲक्शन हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या प्रकारे एकदा माझ्या तरीकेने तुम्ही एकदा पनीर भुर्जी बनवून बघा. आणि ह्याच्यात 2 सिक्रेट मसाले ते व्हिडिओच्या मी शेवट सांगेल. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती आपली घरचीच असली पाहिजे, विकतची नको. घरच्या अद्रक लसूण पेस्टने अप्रतिम टेस्ट येते. त्याच्यानंतर तुम्ही 3 प्रकारचे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो हे चॉपरमध्ये एकदम बारीक कट करून घ्यायचे. अद्रक लसूण पेस्ट परतून झाल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतायचा आणि तो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची ही चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आणि चिमूटभर मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने काय होतं की भाजींना पाणी सुटतं आणि चांगलं ते शिजलं जातं. आणि ते सगळं शिजत आल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो टाकलं की त्याला चांगलं हे करून घ्यायचं, टोमॅटोला हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून 1 मिनिटभर ते वाफेवरती शिजवून घ्यायचं. कारण वाफेवरती शिजवल्यामुळं भाज्या छान प्रकारे शिजवल्या जातात. त्याच्यानंतर तुम्ही धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला आणि तुम्ही लाल तिखट घालू शकता. ही काश्मीरी लाल चिली पावडर आहे आणि थोडीशी बेडगी मिरचीची ही पावडर तुम्ही घालायची आहे. त्यातला सिक्रेट मसाला असा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पावभाजी मसाला वापरा सुहानाचा. पावभाजी मसाल्यानं अप्रतिम हॉटेलसारखी टेस्ट येते जी पनीर भुर्जी आहे त्याला. आणि मग थोडंसं बटरही टाका. बटरमुळंही त्याला खूप छान टेस्ट येते, कारण हॉटेलमध्ये बऱ्याचशा भाजीमध्ये बटर टाकला जातो त्यानुसार. आणि चांगलं किसलेलं पनीर टाकून घ्या. पनीर टाकल्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्या त्या भाजीला. आणि हलवून झाल्यानंतर तुमच्या आवडीच्या हिशोबाने आणि थोडंसं पाणीही मारून घ्या. काय होतं, जरासं पाणी मारल्याने ते मसाले सगळे व्यवस्थित त्या पनीरला लागले जातात. आणि पनीर घरचंच असलं पाहिजे, विकतचं पनीर अजिबात आणू नका. हा पनीर मी घरी बनवलेला आहे. जर तुम्हालाही याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला रेसिपी कशी घरच्या घरी कसं पनीर बनवायचं हेही सांगेल. आणि मग शेवटी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका आणि मस्त असं एन्जॉय करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.